श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्यांच्याकडे घटस्थापना केली जात असेल, पूर्वापार चालत आलेली असेल, त्यांच्यासाठी ज्यांनी पहिल्यांदाच घटस्थापना केली आहे, तर घट कधी उचलावे किंवा घट कधी हलवावे, कोणत्या वेळेत घट हलवावेत, घट हलवण्यापूर्वी नैवेद्य काय दाखवावा आपल्या कुलदेवीला, आणि तुम्ही जर नवरात्रीचे उपवास धरले असतील तर तो उपवास ते कधी सोडावेत, तुम्ही बसता उठता जर उपवास केले असतील तर ते उपवास कधी सोडावेत, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अखंड दिवा ताई आम्ही प्रज्वलित केलेला आहे त्याचं काय करायचं। अशा आणि यापेक्षा अजून बऱ्याच जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। तर सर्वात अगोदर बघूयात की ज्यांच्याकडे पूर्वापार म्हणजे घटस्थापना केली जाते, तर अशांनी काय करायचं की मी तुम्हाला नेहमी बघा व्हिडिओ मध्ये सांगत असते की आपल्या ज्या कुळाच्या म्हणजे तुमचं जे आडनाव आहे, तुमचं पिढ्यानपिढ्या ज्या चालत आलेल्या आहेत, तुमचं जे गोत्र आहे, तुमच्या गोत्रात ज्या प्रथा चालत आलेल्या आहेत त्या पुढे कंटिन्यू चालू ठेवणं, त्या पुढे चालवणं हे आपलं कर्तव्य असतं। आणि जेव्हा आपण या प्रथा चालवत नाही किंवा या पुढे नेत नाही आणि दुसऱ्या गोष्टी अवलंबतो तेव्हा याचा जो त्रास आहे तो आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना होतो, बाकीच्यांना काही नाही। त्याच्यामुळे आपल्या कुळाचाराप्रमाणे पिढ्यानपिढ्या आपल्या कुळामध्ये ज्या पद्धतीने घट उठवले जातात, कोणत्या दिवशी उठवले जातात, बऱ्याच ठिकाणी बघा नवमीच्या दिवशी घट हलवले जातात आणि बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात। जसं की आमच्याकडे दसरा आहे, ज्यांच्याकडे नवमी आहे त्यांच्याकडे नवमीच्या दिवशी हलवले जातात। तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे ज्या दिवशी तुमच्याकडे घट हलवले जातात त्या दिवशी आपल्याला घट हे उठवायचे आहेत म्हणजेच हलवायचे आहेत। आता ज्यांनी पहिल्यांदाच घटस्थापना केलेली आहे तर तुम्ही अगोदर काय करायचं की तुमचं जे आडनाव आहे, तुमच्या गोत्रातले जे लोक आहेत गावाला वगैरे कुठेतरी, त्यांना तुम्ही विचारा की आपल्या कुळामध्ये काय प्रथा आहे, कधी उठवले जातात घट, काय नाही ते विचारा। त्यांनी जर जे सांगितलं तुम्हाला कळालं तर त्यानुसार तुम्ही उठवा। पण जर तुम्हाला म्हणजे काही मार्गच नाहीये की कळण्याचा की आमच्या कुळात अगोदर काय केलं जात होतं, काय नाही आम्हाला माहीतच नाही किंवा घटच बसवले जात नसतील, तर मग अशा वेळी काय करायचं, तुम्ही एक तर नवमीला घट उठवा किंवा दसऱ्याला घट उठवा। म्हणजे आणि तुम्ही जर यावर्षी पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल आणि तुम्ही जर नवमीला उठवलं तर तुम्हाला इथून पुढे कायम म्हणजे तुमच्या कुळामध्ये नवमीला उठवले जातील, आणि तुम्ही दसऱ्याला जर उठवले तर कायम इथून पुढे तुमच्या कुळामध्ये दसऱ्याला उठवले जातील। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा घट आपल्याला उठवायचे आहेत तर ते कोणत्या वेळेमध्ये उठवायचे आहेत, घट नेहमी दुपारी 12 वाजेच्या अगोदर आपल्याला उचलून घ्याय म्हणजे हलवायचे आहेत, उठवायचे आहेत। 12 पेक्षा जास्त वेळ होऊ देऊ नका, आणि तसं तर 11 पेक्षा जास्त वेळ होऊच देऊ नका। 11च्या अगोदर 11, 11:30 किंवा त्याच्या अगोदर झालं तर खूपच उत्तम आहे। आता घट कसा हलवायचा, घट जेव्हा आपण हलवणार आहोत किंवा आपल्याला घट उठवायचे आहेत तेव्हा आपण आता सकाळी आपले मिस्टर असतील, आपले मुलं असतील, हे काय की सकाळी स्कूलमध्ये जातात, ऑफिसला जातात, तर काय करायचं की आता फक्त आपण स्त्रिया म्हणून आपण घट हलवला म्हणजे झालं का, तर असं नाही। 9 दिवस आपल्या कुलदेवीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास होता, त्यामुळे सकाळी आपले मिस्टर जाण्यापूर्वी मिस्टरांना सांगायचं की घटाच्या पाया पडा, आपल्या मुलांना सकाळी स्कूलला जाण्याच्या अगोदर सांगायचं की घटाच्या पाया पडून घ्या, आणि त्यानंतर जेव्हा मग तुम्ही घरी असाल, जे काही तुमचे घरातले सदस्य त्यांनी जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे तुम्ही एका जागेवर यायचं, त्यानंतर त्या घटाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, आणि हात जोडून सर्वांनी आपल्या कुलदेवीचं स्मरण करून कुलदेवीला माफी मागायची आहे। जसं की बघा आता आमची तुळजापूरची तुळजाभवानी कुलदेवी आहे, ताई आंबे जगदंबे, हे नवरात्रीचे 9 दिवस तू या घरामध्ये या वास्तूमध्ये आपल्या लेकराच्या घरी सूक्ष्म रूपामध्ये होतीस, तुझी सेवा करण्यामध्ये जर माझी काही चूक भूल झाली असेल तर त्यासाठी आम्हा सर्वांना क्षमा कर, आणि त्या चुका पुन्हा पुन्हा आमच्याकडून होणार नाहीत असा आशीर्वाद आम्हाला दे किंवा अशी सद्बुद्धी आम्हाला दे। आणि आई अंबे जगदंबे तुळजाभवानी माते, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये मी माझ्या भोळ्या भाबड्या श्रद्धेने आणि विश्वासाने जी काही तुझी सेवा केली आहे त्या सेवेचा स्वीकार कर व तुझा आशीर्वाद
तुझी कृपा माझ्यावर व माझ्या सर्व कुटुंबावर असू दे। आई अंबे जगदंबे, तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभू दे। व तुझ्या आशीर्वादाने जर आपला व्यवसाय असेल तर तो व्यवसाय चांगला चालू दे, किंवा आपले मिस्टर मुलं जॉब करत असतील तर त्यांची करिअर मध्ये प्रगती होऊ दे। म्हणजे मी माझं सांगितलं की मी असं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही अशी प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर ते जे घट आहेत ते आपल्याला 5 वेळा उचलायचे आहेत आणि 5 वेळा ठेवायचे आहेत। म्हणजे जागेवरून थोडेसे हलवायचे, 5 एक वेळा साईडला केलं, परत ठेवलं, परत उचललं, परत ठेवलं, असं 5 वेळा घट आपल्याला उचलून ठेवायचे आहेत किंवा हलवायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला घट उठवायचे असतात। आणि याही पूर्वी आपल्याला घटाला नैवेद्य दाखवायचा आहे। आता घटाला नैवेद्य काय दाखवायचा, तर पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून घट जे आहेत ते हलवले जातात। आणि आपला उपवास पण जो आहे तो आपला उपवास, आपले घट ज्या दिवशी उठतात त्या दिवशी आपल्याला आपला उपवास सोडायचा असतो। पूर्णावरणाचा नैवेद्य घटाला दाखवायचा असतो आणि तोच पूर्णावरणाचा केलेला स्वयंपाक आपण जेवायचा असतो आणि आपले उपवास जे आहेत ते सोडायचे असतात। ज्यांनी नवरात्रीचे 9 उपवास पकडले आहेत त्यांच्यासाठी। आता ज्यांनी फक्त बसता उठता उपवास पकडलेला आहे तर अष्टमीच्या दिवशी त्यांचा उपवास येतो, तर अष्टमीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे। या पद्धतीने करायचा आहे। आता घट हलवले ताई, पण आमच्या दिव्यामध्ये तेल आहे, दिव्यामध्ये वात तशीच आहे, मग त्या अखंड दिव्याचं काय करायचं? बघा, त्या दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे किंवा तूप आहे, तुम्ही जो अखंड दिवा लावला असेल जसा ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा। दिवा आपल्याला म्हणजे तुम्ही फक्त एक वेळा उचलून तो परत त्याच जागेवर ठेवू शकता, पण तिथून उचलून परत हे करून असं नाही ठेवायचं। तो दिवा शांत होईपर्यंत, तेल आपलं संपून दिवा शांत होईपर्यंत तो तसाच राहू द्यायचा, त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही, आपोआप शांत होईल तोपर्यंत असा शांत होऊ द्यायचा। आणि त्या दिव्याला सुद्धा नमस्कार करून हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की अखंड तो दिवा जो आहे 9 दिवस आपल्या घरामध्ये तेवत राहिला, त्याबद्दल त्या दिव्याचे सुद्धा, त्या अग्निदेवतेचे सुद्धा आभार मानायचे आहेत। आणि जी काही मी तुम्हाला अगोदर प्रार्थना सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे त्या दिव्याला सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि अशीच वर्षानुवर्ष माझ्याकडून ह्या अखंड दिव्याची सेवा करून घेण्याची सुद्धा प्रार्थना आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर आता हा जो आपण घट बसवलेला होता तर त्या घटामध्ये जे पाणी होतं किंवा त्याच्यामध्ये जे साहित्य होतं, जे नारळ होतं, त्याचं काय करायचं? ते जे पाणी आहे ते घरातील जे आपले झाडं आहेत तुळस सोडून त्या झाडांना ते पाणी टाकायचं आहे। त्यातील जी सुपारी आहे ती आपण काढून ठेवू शकतो आणि नंतर आपण कलश स्थापना वगैरे कधी बऱ्याच वेळेस करत असतो त्याच्यासाठी ती आपण वापरू शकतो। आणि तो जो 1 रुपयाचं नाणं आहे ते आपण त्याच्यामध्ये अजून पैसे घालून आपण एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये गुप्तदान किंवा दक्षिणादान आपण करू शकतो। किंवा तुम्ही हा 1 रुपया आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून नेहमी आपल्या जवळ ठेवू शकता, आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता, किंवा तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या लॉकरमध्ये कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून ठेवू शकता। आणि ते जे नारळ आहे बऱ्याच ठिकाणी ते नारळ फोडून खाल्लं जातं, बऱ्याच ठिकाणी ते नारळ कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण केलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी ते जे नारळ आहे ते शेतामध्ये वगैरे जमिनीमध्ये दाबून दिलं जातं। तर आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे, त्यामध्ये काही चुकीचं नाही, काहीही नाही। आणि बऱ्याच ठिकाणी ह्या नवरात्रीमध्ये म्हणजे घट उठवायच्या आदल्या दिवशी कडाकण्यांची माळ बांधली जाते आणि त्या कडाकण्यांची वेणी, फणी, आरसा असं वेगवेगळे त्याचे अलंकार पण बनवले जातात आणि त्याची माळ घातली जाते। ही जी माळ असते ती आपले घट उठणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला घालायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी जे आहेत ते आपले घट आपल्याला हलवायचे आहेत। तर या पद्धतीने ही सर्व माहिती आहे, आय होप तुम्हाला लक्षात आलेली असेल। आणि खूप काही किचकट अशा प्रकारे नाही सांगितलं, साध्या सोप्या पद्धतीने या पद्धतीने। आणि जरी तुम्हाला काही वाटलं की माझ्याकडून काही चूक झाली आहे का, काय झाली का, आपल्या कुलदेवीला माफी मागायची, कुलदेवीला शरण जायचं, सगळं काही ठीक होईल। कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत। आपल्यासोबत जे वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं, ते आपल्या कर्मामुळे होत असतं। कोणतेही देव आपलं वाईट करत नाहीत, उलट देव आपल्याला त्या वाईट परिस्थितीमधून
पुढे जाण्याची शक्ती, एक प्रकारचं पाठबळ आपल्याला देत असतात जर आपण त्यांचं स्मरण करू आणि जशी काही आपली भोळी भाबडी सेवा होईल त्या पद्धतीने जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्या देवी देवतांचा आणि गुरूंचा आशीर्वाद जो असतो तो आपल्या पाठीशी राहतो आणि अशाच संकटाच्या वेळी संकटातून पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी, त्या संकटाला तोंड देण्यासाठी एक पाठबळ, एक पुश जे आपण म्हणतो ना की धाडस आपल्याला तो देत असतो. श्री स्वामी समर्थ.